आजचा दिवस माझा एवढा आळस बरा गेला ना आणि तोंड बघा कसं सुजलं होतं. उपवास होता म्हणून पहिला दूध पिऊन घेतलं थोडं आणि मग पप्पांना पुलाव बनवला आणि माझ्यासाठी फ्रुट्स कट करून खाल्ले ते, कारण का ऍसिडिटी होते जर खाल्लं नाही तर काय. आणि मग घरी गेली आणि ही बघा मिम्मी बघा, तिचं लक्ष माझ्याकडे नाहीये, मग आई जे मटर सोलते त्याच्याकडे तिचं लक्ष आहे. मम्मीकडे पण पूजा केली होती, मी दुपारी केली होती आणि इथे ना मिम्मीचं काय वेगळंच चाललेलं, तिचं लक्ष अजूनपर्यंत नव्हतं. आणि श्रीनाचा आज फर्स्ट बर्थडे होता तर मम्मी त्याची तयारी करत होती आणि ही कशी गॅलरीत गेली आहे. आम्ही बडबड करत होतो तर ही गॅलरीत गेली. मग मम्मीने तिला मस्के लावून आतमध्ये बोलवलं. कशी उडी मारेल बघा आता, टन कशी लब्बड आहे ना आमची मिमी. आणि मम्मीने माझ्यासाठी ना या पाटल्या आणल्या होत्या. ॲक्च्युली मला ना काय माहिती ते बांगड्यांची ॲलर्जी होते हातात घातल्यावर. मग मम्मी बोली हे बेंटेक्सच्या ह्याच्याने नाही होणार. पप्पानी मग आमच्यासाठी ॲपल कापून आणलं आणि मिमीसाठी शनिवार मार्केटमधून आम्ही रब्बर आणलेले, तर ती वास घेत होती आणि मग बो बांधले तिचे, ठेवत नाही अजिबात आणि केस डोळ्यात जातात म्हणून बांधले. आणि ही पप्पांनी पूजा केली होती, मम्मीला पण पूजा करायची नव्हती तर पप्पांनी घट मांडलेला, खूप छान केलं होतं. आणि मग नैवेद्याची तयारी तेच करत होते. मी घरी गेली होती ॲक्च्युली मटार आणायला, पप्पांना मटार आणायला सांगितले आणि आईने ते सोलून पण ठेवले. हेच असतं माहेर जवळ असल्याचा फायदा. मग काय थोडा आराम केला आणि जेवणाला लागली. हे माझं रोजच असतं, किचन मध्ये मी धडपडतच असते. आज मी आलू मटार आणि फ्लावरची भाजी बनवणार होती. मस्त दाल फ्राय बनवलेली आणि एका बाजूला ना ग्रेव्ही बनवायला शिजत ठेवलेली आणि मी जिरा राईस पण बनवलेला. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. उपवास सोडायला या, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.